मुंबईबरोबरच महाराष्ट्रातल्या एकूण 10 महानगरपालिका यांचे निकाल आज लागलेत. या निकालांचे जे थेट प्रक्षेपण आहे ते तुम्ही बघितलं असेलच. पण आज आपण असं मात्र म्हणू शकतो की मुंबईमधून ठाकरेंची सत्ता एकूण 10 वर्षांनंतर आज गेलेली आहे. शिवसेना गेल्या 10 वर्षांपासून मुंबईवर राज्य करत होती. त्या अगोदरची फक्त 5 वर्ष वगळली तर त्या अगोदर देखील मुंबईमध्ये शिवसेनेचं राज्य होतं. एकूण 11 पासून फक्त 5 वर्षांचा अपवाद सोडला तर मुंबईवर शिवसेनेचं राज्य होतं. उद्धव ठाकरेंनी देखील ती सत्ता टिकवली होती. बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली. एकूणच भारतातला पहिल्यांदा शिवसेनेचा महापौर मुंबईमध्ये बसला होता आणि त्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेनेची अशी दयनीय अवस्था झालेली आहे की हा निकाल बघितल्यानंतर त्याच्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. अर्थातच जे काही समोर दिसतंय त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की मुंबईतल्या या शिवसेनेकडे मराठी लोकांनी पाठ फिरवलेली आणि म्हणूनच हे झालंय. पण नक्की याच्यामागे अजून काय काय कारण आहेत, कुठल्या कुठल्या कारणांच्यामुळे शिवसेनेची अशी अवस्था आहे? महाराष्ट्रातल्या एकाही महानगरपालिकेमध्ये शिवसेनेला मनसेला चांगला परफॉर्मन्स देता आला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या या अवस्थेचं कारण काय आहे? मुंबईतून ठाकरे जाण्याचं सगळ्यात महत्त्वाची जी 5 कारणं आहेत ती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी जानकी पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र फोकस न्यूज. अर्थातच महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये शिवसेना आपली जर सत्ता गमावत असेल तर त्याच्यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण हेच आहे की मराठी माणसाचा पाठिंबा. मराठी माणसाची जी साथ होती ती शिवसेनेला मिळाली नाही, मनसेला देखील मिळाली नाही. मनसेमधून शिवसेनेमधून अनेक कार्यकर्ते मागच्या काही वर्षांमध्ये निघून गेले, भारतीय जनता पक्षामध्ये गेले, शिंद्यांच्या शिवसेनेमध्ये गेले. पण या लोकांना शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंना थांबवता आलं नाही. राज ठाकरेंना देखील थांबवता आलं नाही. त्यांना असं वाटलं की कार्यकर्ते यांच्याबरोबर जाणार नाहीत म्हणजे सामान्य मराठी माणूस हा ठाकरेंच्या बरोबरच राहील, कारण ठाकरेंच्याकडे ते इमोशनल बॅकिंग असतं. ठाकरे जी साथ घालतात त्याला मराठी माणूस प्रतिसाद देतो, असा आजपर्यंतचा इतिहास होता. बाळासाहेब ठाकरेंच्या बाबतीतही असंच होतं. ज्या ज्या वेळेला एखादा नेता सोडून जायचा त्यानंतर शिवसेनेला मोठा सपोर्ट करू शकायचा नाही. खरं तर ज्या वेळेला छगन भुजबळ शिवसेना सोडून गेले त्यांच्याबरोबर अनेक आमदार घेऊन गेले, पण तरी देखील शिवसेनेला काहीही फरक पडला नाही, कारण मराठी माणूस हा बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर होता. पण हीच गोष्ट उद्धव ठाकरेंच्या बाबतीत, राज ठाकरेंच्या बाबतीत खरी नाही हे आता सिद्ध झालं. कारण मराठी माणूस कायम त्यांच्याबरोबर राहील असं सध्या होत नाहीये. जो कोणी नेता असेल, कार्यकर्ता असेल, तो आमदार असेल, नगरसेवक असेल, खासदार असेल, जेव्हा तो जातो त्यावेळेला तो आपल्याबरोबरचे कार्यकर्ते घेऊन जातो आणि तो विरोधी पक्षात गेल्यानंतर तो भारतीय जनता पक्षाला, शिंदे सेनेला, काँग्रेसला, विरोधी पक्षांना तेच मतदानामध्ये रूपांतर करू शकतो. ही गोष्ट ठाकरेंना जमली नाही आणि म्हणून ठाकरे यांचा हा पराभव झाला आहे. या निवडणुकीत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात मुंबईमध्ये 50% कमी मतदान शिवसेनेला झालं आणि मनसेला झालं. खरं तर मराठी माणसाचं हे मतदान नेहमी थोडंफार जरी वाईट झालं वेगवेगळ्या पक्षांमध्ये तरी साधारणपणे 70% मराठी माणूस हा शिवसेनेच्या मागे राहायचा आणि म्हणून शिवसेना बिनदिक्कतपणे मुंबईवर राज्य करू शकायची. या वेळेला मराठी माणसानं शिवसेनेची साथ सोडली, कारण अनेक शिवसेनेत छोटे मोठे नेते कार्यकर्ते सोडून गेले आणि त्यांना थांबवणं गरजेचं आहे असं उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना, राज ठाकरेंना वाटलं नाही आणि इथेच सर्वात मोठा घात झाला या निवडणुकीत पराभवाचं. ठाकरेंची सत्ता जाण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात आलेलं अपयश. काँग्रेस खरं तर महाविकास आघाडीमध्ये सामील आहे. महाराष्ट्रात हे सर्व पक्ष एकत्र लढत असताना देखील काहीही छोट्या मोठ्या कारणास्तव काँग्रेस या आघाडीबरोबर येऊ शकले नाही. 2 ठाकरेंच्या बरोबर जर काँग्रेस असते तर प्रत्येक मतदारसंघात जे मतविभाजन झालं ते झालं नसतं. तिथली मुस्लिम मतं ही ठाकरे बंधू यांना मिळाली असती आणि त्याचा फायदा या दोघांनाही झाला असता. याशिवाय आत्ताची जी काही फॅमिली आहे त्या फॅमिलीमध्ये आणखी काही मतांची वाढ, काही नगरसेवकांची वाढ प्रत्येक ठिकाणी झाली असती. कारण काँग्रेस काही नाही म्हटलं तरी काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे, या देशातला सर्वात मोठा दुसरा पक्ष आहे आणि काँग्रेसला अशा पद्धतीने ज्या पद्धतीने ठाकरे बंधू यांनी इग्नोर केलं, त्यांना असं वाटलं की काँग्रेस काही मोठा प्रभाव दाखवू शकणार नाही. पण काँग्रेस मोठा प्रभाव दाखवत आहे. आता सध्या तरी काँग्रेसचे जवळजवळ 20 नगरसेवक येतील अशा दृष्टीने काँग्रेस आघाडी घेत आहे. त्यामुळे नंतर जरी सॅम्पल घेऊन ठाकरे बंधूंनी थोडाफार पॉलिटिकल पार्टीज करायचा प्रयत्न केला तरी एनसीपी म्हणजे काँग्रेस नव्हे. काँग्रेसची मुंबईमध्ये वेगळी ताकद आहे. काँग्रेसचा कॅडर आहे. काँग्रेससाठी काम करणारा मराठी माणूस देखील आहे, हिंदी माणूस देखील आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोक आहेत जे काँग्रेसचं काम करतात आणि
ते ठाकरे बंधूंच्या बरोबर आले नाहीत म्हणून हा एक मोठा पराभव आज पाहायला लागतोय. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट ठाकरे बंधूंची चुकली आणि ती खूपच मोठ्या प्रमाणावर चुकली, ती म्हणजे मुंबई महापालिकेसाठी आणि महाराष्ट्रातल्या या निवडणुकीसाठी एकत्र येणं. त्यांना सर्वांना माहिती होतं की महाराष्ट्रात ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी वाट पाहत बसलेले हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत, ज्यांना नेहमी असं वाटत होतं की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं. आणि खरं तर जुलै 5ला जो मोर्चा मुंबईमध्ये झालेला होता, हिंदीची सक्ती जी महाराष्ट्र सरकारने केलेली होती, त्याच्या विरुद्ध जो मोर्चा झाला, त्या मोर्चाला लगेच यश देखील आलं आणि लगेच सरकारने तो आपला निर्णय मागे देखील घेतला. पण हे एवढं सगळं झाल्यानंतर देखील जुलैपासून डिसेंबरपर्यंत अनेक वेळा ही घोषणा करता आली असती की आम्ही एकत्र मुंबई लढणार आहोत. पण यांनी ही एकत्र येण्याची घोषणा 31 डिसेंबरला म्हणजे मतदानाच्या अगोदर फक्त 30 दिवस केली. खरं तर ही घोषणा अगोदर करायला पाहिजे. 2-3 महिने अगोदर झाली असती तर कार्यकर्ते तयार झाले असते. कार्यकर्त्यांना पुढे काय करायचं आहे, कुणाला जागा मिळणार आहे, कुणाला नाही मिळणार याच्याबद्दल एक अंदाज आला असता. पुढे जाऊ शकले असते, जास्तीत जास्त प्रभागामध्ये पोहोचू शकले असते आणि लोकांना आपल्या बाजूने वळवून घेण्यात यशस्वी ठरले असते. पण ही गोष्ट करता आली नाही. नंतर त्यांना असं वाटलं की आपण कधीही जर आपल्या युतीची घोषणा केली तर महाराष्ट्रातला माणूस आपल्यासाठी वाट बघत बसेल आणि आपण एकदा एकत्र आलो हे म्हटल्यानंतर सगळे मराठी लोक येऊन आपल्याला पाठिंबा देतील. पण ही गोष्ट करायला खूप म्हणजे खूप उशीर झाला. इतका उशीर झाला की तोपर्यंत मराठी माणसानं आपल्या कुठल्या तरी पक्षाला, नगरसेवकाला किंवा त्यांनी देशाला कमी करून झालेलं होतं आणि त्यामुळे ही मतं मिळाली नाहीत. या निवडणुकीत ठाकरेंच्या अपयशाचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे राज ठाकरे यांचं अपयश. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यावर 1+1=2 असं व्हायला पाहिजे, असं जे व्हायला अपेक्षित होतं तसं झालेलं दिसलं नाही. खरं तर 1+1 होऊन सुद्धा ते 1.1 किंवा 1.2 पर्यंतच पोहोचू शकले. त्यांनी जी व्हॅल्यू राज ठाकरे घेऊन यायला पाहिजे होते, जे आपले कार्यकर्ते, जे आपला मोठा फॅक्टर बेस ते घेऊन यायला पाहिजे होते, ते घेऊ शकले नाहीत. खरं तर त्यांचे संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत, ते कार्यकर्ते इतर पक्षात अजिबात नाहीत. शिवसेनेकडे आता तसा एकही कार्यकर्ता नाही. पण तरी देखील त्यांचा जो सामान्य कार्यकर्ता आहे, तो आपले कार्यकर्ते धरून ठेवतो आणि एकूण तो शिवसेनेकडे घेऊन जातो. अशा पद्धतीने शिंदेंची शिवसेना एका मुळीप्रमाणे बांधली गेलेली आहे. राज ठाकरे काही वर्षापूर्वी म्हणले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक जिंकून येणाऱ्या लोकांची मुळी आहे. तशी जिंकून येणाऱ्या लोकांची मुळी आत्ता शिंदेंची शिवसेना आहे. पण अशा प्रकारची मुळी राज ठाकरेंना बांधता आली नाही. त्यांच्याकडे चांगले कार्यकर्ते असताना देखील आणि ते या युतीमध्ये सामील झाले. ठाकरेंच्या बरोबर गेले, उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेले, तरी देखील ते आपला परफॉर्मन्स त्यामध्ये ॲड करू शकले नाहीत. त्यामुळे एकूण जरी आकडेवारी बघितली तरी राज ठाकरेंचे नगरसेवक हे 10 किंवा 10च्या उपलब्ध म्हणजे थोडे येऊ शकतात. त्यापेक्षा जास्त त्यांचा आकडा आत्ता सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे ही सगळी कारणं असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदेंना त्यांची जी प्रचाराची यंत्रणा आहे, त्यांच्याकडे मीडिया आहे म्हणून पॉवर आहे आणि इतर गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी अर्थात प्रत्येकाकडे होत्या. त्याचा वापर ज्याने जास्त चांगला केला ते त्या ठिकाणी जिंकले. त्यामुळे असं म्हणू शकतो की ठाकरे यांचा घात झाला तो त्यांनी स्वतःच केला असंही आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे या ठाकरेंच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची ही काही कारणं होती. यापेक्षा जास्त काही कारणं तुमच्या नजरेत आली असतील, तुम्हाला लक्षात आली असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये जरूर सांगा. ठाकरेंचा हा पराभव ईव्हीएम मशीनवरती किंवा त्या मार्करच्या शाईवरती किंवा आणखी कुठल्या कारणावर इलेक्शन कमिशनवरती फोडू शकतो का आपण, तेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. या निवडणुकीच्या त्यांच्या पराभवाची आणखी काही कारणं तुम्हाला सुचतील ती आम्हाला कमेंटमध्ये टाकत राहा. शेअर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र फोकस न्यूज. जय हिंद, जय महाराष्ट्र.